भाषण क्रांतिकारक भाषण या ठिकाणी ऐकतो माननीय राजू शेट्टी। या ठिकाणी सहकार बचाव या परिषदेचा समारोप आणि दिवसभरातल्या चर्चेचा निष्कर्ष काढून काही ठराव मांडण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। सहकाराचा जन्म कसा झाला हे सकाळी मी आपल्यासमोर बोललेलो आहेच। आमचे प्राध्यापक जालंधर पाटील यांनी माझ्याकडे अजून एक चिठ्ठी आणून दिली की सहकाराचा पहिला जन्म इंग्लंडमध्ये झाला। इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर 1760 साली रॉबर्ट ओवेन या उद्योगपतीनं पहिली सहकारी संस्था स्थापन केली। इंग्लंडमध्ये रॉडरेल येथील 28 गरीब विणकरांना एकत्रित करून 1844 साली सहकारी तत्वावर पहिला सहकारी ग्राहक मंडळ ही संस्था स्थापन झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो पूर्वीचा मुंबईचा प्रांत होता त्यामध्ये पहिली पतसंस्था कंगणीहार खेड्यामध्ये 8 मे 1905 रोजी स्थापन झाली आणि एक अशा पद्धतीनं या सहकाराचा प्रवेश महाराष्ट्रात आणि देशामध्ये झाला। तो सहकार 100 ओलांडून गेला आणि त्या सहकाराची अवस्था आज काय झाली या संदर्भात सकाळपासून आपण चर्चा करतो। काही मुद्दे मी आपल्या समोर ठेवणार आहे। महाराष्ट्रामध्ये आज रोजी जवळपास 60,215 सहकारी संस्था या सध्या तोट्यात आहेत। राज्यामध्ये 106 बँका अवसायात निघालेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 2200 कोटी रुपयाचं कर्ज जे कर्ज वाटप झालेलं आहे ते बुडल्यात जमा आहे। या 10 बँकांवर प्रशासक आहे। राज्यामध्ये एकूण 31,345 दूध संस्था आहेत। त्यामध्ये 16,779 दूध संस्था या तोट्यामध्ये आहेत। राज्यामध्ये हातमाग सहकारी संस्था 685 आहे। त्यापैकी 320 संस्था ह्या तोट्यामध्ये आहेत। राज्यामध्ये यंत्रमाग सहकारी संस्था या 1390 आहेत। त्यातल्या 1058 संस्था या तोट्यात आहेत। वस्त्रोद्योगामध्ये जवळपास 850 कोटी रुपये हे सरकारनं भागभांडवलासाठी अनुदान म्हणून दिलेलं आहे, परंतु त्या वस्त्रोद्योग संस्था आता सापडतच नाही। म्हणजे कागदावर संस्था दाखवून सरकारच्या तिजोरीवर सरळ सरळ 850 कोटीचा दरोडा टाकला आहे। आजचं हे सहकाराचं विदारक चित्र आहे। परंतु हाच सहकार सर्वसामान्य माणसाला जगण्याचा एक आधार आहे। याच सहकाराच्या माध्यमातून या महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं हा सहकार वाचवणं, या सहकाराला पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आणणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। इथं ही सहकार परिषद होऊ नये म्हणून प्रयत्न झाले असले तरी सहकार परिषद संपन्न झालीच। ज्या सहकाराला सर्वाधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न बारामतीनं केला तोच सहकार वाचावा म्हणून पहिली सहकार बचाव परिषद इथं संपन्न झाली आणि त्याबद्दल सन्मान सुद्धा बारामतीनंच केला हा योगायोग आहे। म्हणजे बारामतीबद्दल गैरसमज असं काही कारण नाही।
बारामतीमध्ये चांगलं सुद्धा बनत, कारण बारामतीमध्ये चंद्रराव अण्णा तावरेंच्या सारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सहकारामध्ये एक स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. बारामतीमध्ये आणखीन कसली व्यक्तिमत्व आहेत हे काय मी सांगत नाही, कारण आज आपण चांगलं बोलायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे वाईटाचं कशाला नाव घ्या, सहकार वाचवायला आपण निघालेलो आहोत आणि म्हणून हा सहकार वाचला पाहिजे. यासाठी आज सकाळपासून जी चर्चा झाली, विशेषतः अनासकर साहेबांनी अगदी सर्वसामान्य खेड्यातल्या लोकांना कळेल अशा पद्धतीनं सहकाराचं महत्व आणि सहकाराचे कायदे समजावून सांगितले. त्या सहकाराचा आत्मा म्हणजे त्या सहकारी संस्थेची पोटनियम, त्याचा बॉयलॉज. आणि हा बॉयलॉज तयार होत असताना सभासदांना विचारात घेतलं जात नाही. खरं तर सभासदांनीच आपल्या सहकारी संस्थेचा बॉयलॉज करायचा असतो, परंतु हा बॉयलॉज ज्यावेळी तयार होत असतो, मंजूर होत असतो, त्यावेळी सभासदाला तिथला आवाज नसतो. अनासकर साहेब सकाळी भाषणामध्ये म्हटले की सभासदांनी आपला हक्क बजावायला पाहिजे. त्यांचं भाषण संपल्यानंतर लॉबीत मी त्यांना भेटलो आणि सांगितलं, अनासकर साहेब, हक्क बजावायला गेल्यानंतर काय होतं तुम्हाला काय माहिती आहे काय? मी 2008 साली आमदार होतो. आमच्या सहकारी साखर कारखान्याच्या पोटनियमात दुरुस्ती करण्यासाठी जनरल मीटिंग होती आणि मी एक सूचना द्यायला गेलो आणि मला 9 टाके पडले. हे मला बक्षीस मिळालं डोक्याला. म्हणजे जर माझ्यासारखा आमदार असणारा सहकारी संस्थेचा सभासद आपल्या काही सूचना वार्षिक साधारण सभेमध्ये द्यायला गेल्यानंतर त्याच्या डोक्याला 9 टाके पडत असतील, तर मग या सहकारातल्या वार्षिक सभेमध्ये सामान्य सभासदांची अवस्था काय होत असेल याची कल्पना केली. रविकिरणनी मगाशी सांगितलं की मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये अनेक अहवाल निर्णयासाठी तळमळात पडलेले आहेत, त्यांची घुसमट होत आहे. देशमुख साहेब त्यातल्या शिल्लक किती राहिल्या बघायला लागतील, कारण परवा मंत्रालय जळालं, त्यामध्ये बरेचसे जळून गेले असतील आता मला खात्री आहे. कारण त्यासाठीच ते लागलेलं होतं, त्यासाठीच ती आग लागलेली होती. कारण मग ते जर बाहेर काढायचं म्हटलं तर मग ह्या सहकारामध्ये आता तुम्ही सांगितले आकडे, मी सांगितले आकडे, या महाराष्ट्रातल्या करदात्यांचा एवढा पैसा या सहकारामध्ये गुंतलेला असताना हा पैसा कुठे गेला हा शोध आजही लागत नाही. आणि त्यामुळं या सहकार परिषदेच्या वतीनं पहिल्यांदा मी म्हणजे आपण सगळेजण ठरवूया की आता सभासदांना त्यांचे हक्क आणि अधिकार कळावेत, यासाठी जे सहकारी संस्थेचे सभासद आहेत त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांच्या माहितीसाठी, त्यांच्या हक्काचे अधिकार कळावेत यासाठी तालुकाने आपण असे शिबिर आयोजित करू, परिषदा आयोजित करू. आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्ही ज्या सहकारी संस्थेचे सभासद आहोत त्या संस्थेचा पोटनियम आणि त्याचा बॉयलॉज तयार करायचे अधिकार हा आमचा आहे. आता कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्ही तो बॉयलॉज करू, पण तो आम्ही जो बॉयलॉज तयार करू तो सरकारनं स्वीकारलाच पाहिजे, अशा प्रकारचा ठराव आम्ही या ठिकाणी आज करतोय. आणि तो सरकारनं स्वीकारावा यासाठी भविष्यामध्ये आपल्याला ही चळवळ सुद्धा करावी लागेल. आम्ही तज्ञ लोकांच्या बरोबर सहकारी संस्थांच्या सभासदांचा त्यांचा समन्वय साधू, त्यांचं प्रबोधन करू, त्यांच्या हक्काने अधिकार सांगू आणि त्यांच्या चर्चेतून एक आदर्श बॉयलॉज की ज्याच्यामध्ये कुणालाही कसल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार करता येणार नाही, जिथं सभासदांच्या अधिकारांच्यावर कसल्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही, अशा प्रकारचा आदर्श पोटनियम आम्ही करू. आणि तो या सगळ्या सहकारी संस्थेने स्वीकारावा यासाठी सरकारनं प्रयत्न करावा.
यासाठी आम्ही या ठरावाच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करू आणि जिथं आम्ही आहोत जे आमच्या पाठिंब्यावर सरकारमध्ये येतील त्यांना त्याची अंमलबजावणी करायला भाग पडू, यासाठी आग्रही भूमिका आम्ही घेऊ. दुसरा एक मला ठराव या ठिकाणी मांडायचा आहे की सहकारी संस्था याचा अर्थ इथं नफाही घ्यायचा नाही, ना नफा ना तोटा या तत्वावर जर या सहकारी संस्था चालत असतील. केंद्र सरकारनं ही कन्सेप्ट मान्य केलेली आहे. 97व्या घटना दुरुस्तीमध्येही ते तुम्ही नमूद केलेलं आहे. मग सहकारी संस्थांमध्ये विशेषतः साखर कारखान्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो ऊसाचा भाव दिला जातो तो कामगारांचा पगार भागून सरकारचे कर भरून प्रक्रिया खर्च वजा जातात, बँकेचे व्याज आणि हप्ते वजा जातात, उरलेली रक्कम जर दिली जात असेल तर उचित आणि लाभकारी मूल्यापेक्षा जास्त पैसे ऊस उत्पादकांना दिले म्हणून त्याच्यावर साखर त्या कारखान्यांच्यावर केंद्र सरकारचं आयकर खातं जे इन्कम टॅक्स लावतं ते इन्कम टॅक्स लावू नये, कारण आमच्या संस्था या ना नफा ना तोटा या तत्वावर चालतात. त्यामुळे इन्कम टॅक्स लावू नये अशा प्रकारचा ठराव मी आज या ठिकाणी करतो. आणि ते करत असताना जर रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या पण राज्यकर्त्यांना आणि साखर कारखानदारांना सोयीस्कर अशा एवढ्या स्वीकारल्या. त्या रंगराजन समितीच्या शिफारशीमध्ये असंही म्हटलेलं आहे की जर एखाद्या संशोधन केंद्रानं अधिकृत सरकारच्या संशोधन केंद्रानं एखाद्या ऊसाच्या जातीवर बॅन केलेलं नसेल, बंदी घातलेली नसेल तर शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या ती ऊसाची जात हे कारखान्यांना आपल्या गाळपासाठी आपल्या कारखान्यात घेतलंच पाहिजे. ही शिफारस रंगराजन समितीमध्ये आहे. 265 सारख्या व्हरायटी स्वीकारण्यासाठी साखर कारखाने टाळाटाळ करतात, अघोषित बंदी घालतात. हे चालणार नाही, कारण रंगराजन कमिटीच्या सगळ्या शिफारशी स्वीकाराव्यात. आणि त्या शिफारशीमध्ये आणखीन एक मुद्दा आहे, जर साखर कारखान्यांना स्वतंत्रपणाने व्यवसाय करायचा आहे, साखर कारखान्यांना हे ठरवण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला हे आम्ही विचारतो. आणि म्हणून सरकारची मदत न घेता, सरकारची थकावी न घेता, सरकारच्या मदतीशिवाय जर शेतकरी स्वतःच्या हिमतीवर अजून एखादा साखर कारखाना उभा करणार असतील तर सरकारनं त्याला अडथळा आणू नये. आम्ही आमच्या पद्धतीनं साखर कारखाने कसे चालवावे हे दाखवून द्यायला तयार आहे. सरकारची कसलीही मदत आम्हाला नको. हा एक ठराव मला या ठिकाणी करा, कारण साखर कारखाने चालवून दाखवा असं म्हणतं ना. तुमची मदत न घेता सुद्धा साखर कारखाने चालवूनच आम्ही दाखवतो असा निर्धार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच घेतलेला आहे. अजून एक मला या ठिकाणी ठराव मांडायचा आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे ते महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर्गणीतून उभा राहिलेला आहे. मांजरीला जी काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मालमत्ता आहे ती सरकारी मालमत्ता आहे. सरकारनं त्यासाठी भूखंड दिलेला आहे. आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा खर्च चालावा म्हणून पोत्याला 2.5 रुपये या पद्धतीनं साखर कारखान्यातून वर्गणी दिली जाते. म्हणजे शेतकऱ्यांच्या वर्गणीतून जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा खर्च चालत असेल तर या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये खासगी कारखान्याचा संचालक का घेतला हा आमचा प्रश्न आहे. जर ते आमच्या वर्गणीतून चालत असेल, त्याला पैसा आम्ही शेतकरी देत असू तर खासगी कारखान्याचा याच्यामध्ये संबंध काय? कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी ज्यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट खरं तर त्याचं नाव डेक्कन इन्स्टिट्यूट होतं आधी, दादांच्या नंतर त्याचं नाव वसंतदादा असं ठेवलं गेलं. तर ते कसं केलं होतं? शेतकऱ्यांच्या वर्गणीतून ते संस्था चालवायची आणि त्या संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्राचा विद्यमान मुख्यमंत्री असेल.
जो कोणी मुख्यमंत्री असेल तो त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष असेल, जो कोणी सहकार मंत्री असेल तो त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये संचालक असेल, जो कोणी साखर आयुक्त असेल तो त्या सहकार इन्स्टिट्यूटचा सचिव असेल. अशा प्रकारची रचना वसंतदादांनी केलेली होती. पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि ते स्वतःच हयात त्याचे अध्यक्ष झाले हे आम्हाला मान्य नाही. विद्यमान मुख्यमंत्री हा त्याचा अध्यक्ष असला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हे आम्हाला मान्य नाही आणि हा ठराव मी या ठिकाणी मांडतो. अजून एक ठराव मला या ठिकाणी मांडायचा आहे की ज्या सहकारी संस्था म्हणजे बँका असतील, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, बाजार समित्या असतील किंवा शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था असतील, तोट्यात गेलेल्या आहेत आणि ज्या संस्थांना सरकारची ज्या संस्थेच्या कर्जाला सरकारची थकामी आहे, सरकारचं भागभांडवल आहे, त्या काळामध्ये या संस्था तोट्यात जाण्यासाठी संचालक मंडळाचं जे धोरण कारणीभूत ठरलं, त्या धोरणामुळे ज्या संस्था जर तोट्यात गेल्या असतील, त्या निर्णयामुळे तोट्यात गेल्या असतील तर ते निर्णय घेणारे त्या त्या काळातील जे संचालक मंडळ असेल आणि चेअरमन असतील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. जर त्यांच्या संपत्तीमध्ये अनैसर्गिक वाढ होत असेल, जर त्यांच्या संपत्तीमध्ये अनैसर्गिक वाढ झाल्याची दिसली तर याचा अर्थ सहकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळं त्यांच्या संपत्तीमध्ये अनैसर्गिक वाढ झालेली आहे, त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे फौजदारी गुन्हे दाखल करून ते पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यात यावेत असा ठराव मी या ठिकाणी करतोय. आणि मग त्यासाठी त्यांच्या भारतीय दंड विधान कलम 405 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, 415 चिटिंग, 420, 463 अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर अजून एक मला या ठिकाणी ठराव करायचा आहे. गेल्या 15 वर्षामध्ये ज्या सहकारी संस्था, मग त्या शेतकरी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, शेतीमाल प्रक्रिया संस्था असेल, पतसंस्था असेल, विविध कार्यकारी सेवा सोसायटी असेल, बँक असेल, बाजार समिती असेल, त्या तोट्यात गेल्या आणि तोट्यात गेल्यामुळे कर्जबाजारी झाल्या आणि त्या कर्ज वसूल करण्यासाठी बँकांनी त्याची विक्री केली. त्या विक्री व्यवहाराचं पुनर्मूल्यांकन करण्यात यावं. जर कमी भावामध्ये अल्प भावामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील तर संबंधित खरेदी करणारे आणि खरेदी देणारे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करून त्यांच्या हातात बेड्या घालाव्यात असा आमचा या ठिकाणी ठराव आहे. कारण एका मागोमाग एक सहकारी साखर कारखाने विकले गेले, सूतगिरण्या विकलेले गेले, सरकारी मालमत्ता विकले गेलेल्या आहेत आणि त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यानंतरचा ठराव आजचा आहे. वर्षानुवर्ष तीच माणसं निवडून येतात आणि अलीकडच्या काळात तर सरकारनं निवडणुकाच घ्यायचं बंद केलेलं आहे. त्यामुळं मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ताबडतोब घेण्यात याव्यात अशा प्रकारचा एक ठराव मी या ठिकाणी करीत आहे. त्यानंतर दुसरा ठराव आहे साखरेच्या दरामध्ये जे चढउतार होतात त्याला कारण साखर वायदे बाजारामध्ये जाऊन सट्टा खेळण्यासाठी काही मूठभर व्यापारी जाणीवपूर्वक दराची छेडछाड करतात. वायदे बाजारामध्ये चुकीच्या पद्धतीनं खोटे व्यवहार दाखवतात. प्रत्यक्षात खरेदी न होता सुद्धा खरेदी विक्री दाखवली जाते, दर पाडले जातात आणि आजारी आणि दुबळ्या साखर कारखान्यांना कमी दराने साखर विकायला भाग पाडतात, घबराट निर्माण करतात बाजारपेठेमध्ये. म्हणून ताबडतोब साखर ही वायदे बाजारातून वगळावी आणि साखर कारखान्यांना
त्यांना योग्य वाटेल त्यावेळी साखर विकण्याची मुभा देण्यात यावी. अजून एक ठराव मला या ठिकाणी मांडायचा आहे. सहकारी संस्थांची चौकशी चालू असताना कधी कधी चौकशी अधिकारी संचालक मंडळावर कारवाई करतो, संचालक मंडळावर दंड करतो, काही त्याच्यावर गुन्हे दाखल करतो आणि ते झालं तर राज्याच्या सहकार मंत्र्याकडे अपील केलं जातं आणि अपील केल्यानंतर सहकार मंत्री त्याला स्टे देतात. वर्षानुवर्ष अशा प्रकारचे हे स्टे पडलेले आहेत, कारवाई होत नाही, गैरव्यवहार करणारे उजळ माथ्याला फिरत असतात. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की अशा प्रकारे जर का एखाद्या सहकारी संस्थेच्या चौकशीला किंवा कारवाईला सहकार मंत्र्यांनी स्वतःचा वैधानिक अधिकार वापरून जर त्याला स्थगिती दिली असेल आणि नंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर ती स्थगिती चुकीची होती म्हणून उठवण्यात यावी, असं जर का कोर्टानं आदेश दिला याचा अर्थ सहकार मंत्र्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. सहकार मंत्री हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठीच अशा प्रकारचा ही स्थगिती देणार आहेत असं गृहीत धरून त्या संबंधित सहकार मंत्र्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात यावी अशा प्रकारचा ठराव मी या ठिकाणी मांडतोय. म्हणजे मग कुठला एकही सहकार मंत्री अशा प्रकारे गैरव्यवहाराला स्टे देण्याची हिंमत दाखवणार नाही. नाहीतर अधिकारी चौकशी करतात, गुडघावर उंच एवढा अहवाल तयार करतात आणि सहकार मंत्री फक्त एका ओळीत त्याला स्टे देतो आणि सगळे प्रामाणिकपणे काम करणारे मात्र वाईट होतात, त्याला त्रास होतो आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा आर्थिक गैरव्यवहार सुद्धा होतो. आणि म्हणून अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी आम्ही करीत आहोत. आम्ही सगळे सहकारी संस्थेचे सभासद आहोत, संस्थेमध्ये काम करणारे लाभधारक आहोत, सहकारी संस्था चालवणारे आहोत आणि या आमच्या ठरावांचा दखल सरकार घेईल अशी मला खात्री आहे. आणखीन एक ठराव आहे, सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहकारी संस्थांच्या सभासदाखेरीज कोणत्याही राजकीय व इतर व्यक्तींना हस्तक्षेप करायला परवानगी देऊ नये. जसं निवडणूक आयोगानं मतदानाच्या आधी लोकप्रतिनिधींना मतदान केंद्राच्या बाहेर जायला, स्वतःच्या गावाच्या बाहेर जायला आदल्या दिवशी बंदी घातली आहे, तसंच सहकार संस्थांच्या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा या राजकीय व्यक्तींना सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये जाण्यास बंदी घालावी, कारण त्याच्या दबावामुळे निवडणुका होतात असं आमचं म्हणणं आहे. अशा प्रकारचे ठराव या पहिल्या सहकार परिषदेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मांडलेले आहे आणि हा जो एक दस्तऐवज आपण तयार केलेला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी आता इथून पुढे भविष्यामध्ये जे जे बरोबर येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सहकार वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी. आजची जी सहकार बचाव परिषद आहे ही महाराष्ट्रभर देशभर त्याचे सर्व संदेश घेऊन जाण्यासाठी ही मशाल या ठिकाणी पेटवणार आहे. परंतु तत्पूर्वी आभार प्रदर्शन होईल आणि मशाल पेटवल्यानंतर आपण सर्वांनी उठायचं आहे. माननीय श्री राजाभाऊ ढवाळ आभार प्रदर्शन करतील. सहकार बचाव या ठिकाणी आज माननीय खासदार राजू शेट्टी साहेब, तसेच माननीय चंद्रभाऊ तावरे, जयंतीबाई पटेल, बाबूराव पाचरणे, किरणजी देशमुख, सदाभाऊ खोत व सर्व मान्यवर उपस्थित राहिले. तसेच इलेक्ट्रिक मीडिया, पत्रकार मित्र, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी आपला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष या अध्यक्ष नात्याने आपले आभार मानतो. यानंतर सर्व उपस्थितांना संघटनेच्या वतीनं धन्यवाद. या सहकार बचाव परिषदेला आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला, महाराष्ट्र कर्नाटकातून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. भारत निर्माण अभियान
राजू शेट्टींना शुभेच्छा देत आहेत त्या कार्यक्रमात. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मनापासून धन्यवाद. या आयोजनाबद्दल संयोजकांनाही धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा सरकार बचाव आलाच पाहिजे. स्वाभिमान शेतकरी सरकारचा स्वाभिमान शेतकरी सरकारचा स्वाभिमानी शेतकरी तर पत्रकार आहेत, एक मिनिट त्यांना ठरावाची प्रत हवी आहे.